हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना. शिल्पास कुकरी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासमोर घेऊन आले आहे एक जबरदस्त, साधी, सोपी आणि झटकीपट होईल अशा पद्धतीची सुपर टेस्टी एक रेसिपी. अगदी सोपी आहे करायला म्हटला तर, आणि चवीला म्हटला तर अप्रतिम चवीची आहे. अजिबात वेळ न घालवता लगेच सुरू करूया आजची आपली रेसिपी. चला. तर हे पहा, इथे मी पाव किलो खिमा घेतलेला आहे. हा मटन खिमा आहे. हा स्वच्छ आपल्याला पाण्याने 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि एका जाळीमध्ये पाणी निथळण्यासाठी अशा प्रकारे ठेवायचं आहे. त्यानंतर आता आपण इथे एक वाटण तयार करून घेऊया. सर्वात आधी हिरवी मिरची घ्यायची आहे 10 ते 12. तिखट तुम्ही कमी जास्त इथे वापरू शकता. त्यानंतर आलं लसूणची पेस्ट आहे आणि कोथिंबीर घ्यायची आहे. याचं सर्वांचं आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. कुकर घेऊया. त्यामध्ये आपण पाण्यात निथळण्यासाठी ठेवलेला जो खिमा आहे तो याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे. सर्व खिमा आपण कुकरमध्ये टाकूया. त्यानंतर टाकायचं आहे आलं लसूणची पेस्ट 1 टेबलस्पून. आणि आता जे आपण वाटण केलेलं आहे हिरवी मिरचीच्या ठेच्याचं ते याच्यामध्ये टाकूया. तर हे पहा, हिरवी मिरचीच्या ठेच्याचं वाटण टाकायचं आहे. कमी जास्त तिखट इथे तुम्ही वापरू शकता. जर तुमची मिरची जी आहे ती थोडीशी फिक्की असेल तर थोडं जास्त प्रमाणात इथे तुम्हाला वापरायचं आहे. त्यानंतर टाकूया अर्धा टीस्पून हळदी पावडर. 3 ते 4 टेबलस्पून तेल टाकायचं आहे. लक्षात घ्या, आपण याला फोडणी अजिबात देणार नाहीये. त्यासाठी जे काही टाकायचं आहे आपल्याला ते सर्व या खिमामध्येच टाकणार आहोत. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये पाण्याचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही. सर्व छान या खिमाला हा मसाला लागला पाहिजे असं आपण हे मिक्स करून घेऊया. तर हे पहा, हे सर्व मिक्स झालेलं आहे. आपण याच्यामध्ये पाणी अजिबात टाकलेलं नाहीये. ओके. तर आता लगेच आपण याला झाकण लावायचं आहे आणि याचे 2 ते 3 शिट्टी आपण करून घेणार आहोत. तिकडे आपलं खिमाचं कुकर होत आहे तोपर्यंत आपण इथे मेथी जी आहे, इथे मी 1 जुडी मेथी घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि एका जाळीमध्ये अशा प्रकारे आपल्याला पाणी निथळण्यासाठी ठेवायचं आहे. तर हे पहा, आपण ही मेथी जी आहे ते स्वच्छ धुतलेली आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल ही मेथी खूप मोठी मोठी लांब लांब आहे तर तुम्ही ही मेथी थोडीशी चिरून घेऊ शकता. तर हे पहा, आपलं कुकर झालेलं आहे. चेक करूया खिमा आपला शिजला आहे का. वाव, पहा याच्यामध्ये पाणी किती भरपूर प्रमाणात आलेलं आहे. आपण याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नव्हता तरी सुद्धा पहा किती मोठ्या प्रमाणात पाणी इथे सुटलेलं आहे या खिमाला. खिमामध्ये पाणी भरपूर प्रमाणामध्ये असते, त्यासाठी कुकर लावताना याच्यामध्ये पाणी अजिबात टाकू नका. तर चला, आता आपण हे जे पाणी आहे ते सर्व पाणी आटजेपर्यंत, हा जो खिमा आहे ड्राय होईपर्यंत आपण थोडासा शिजवून घेऊया. मध्यम आचेवर आपल्याला हा खिमा शिजवून घ्यायचा आहे. जर समजा तुमचं कुकरची शिट्टी जर फास्ट होत असतील तर 3 शिट्टी करा. आणि जर समजा तुमचं जे कुकर मोठा असेल आणि कुकरची जी शिट्टी आहे ते थोडेसे स्लो होत असतील तर फक्त 2च करायचे आहेत. ओके. आता आपण याच्यामध्ये मीठ टाकूया चवीपुरतं. आपण मिरची बारीक करताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे. अगदी थोडंसं मीठ टाका आणि मिक्स करून घेऊया. हे पूर्ण पाणी आटजेपर्यंत आपल्याला हे खिमा शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये मेथी ऍड करणार आहोत. तर हे पहा, याच्यातलं पाणी आपलं आटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये आपण धुतलेली जी मेथी आहे ती याच्यामध्ये टाकूया. मेथीमध्ये पण पाणी अजिबात ठेवू नका. त्यासाठी जेव्हा आपण खिमाचं कुकर लावतो त्यावेळेस लगेच आपल्याला मेथी धुवून एका जाळीमध्ये ठेवायची आहे पाणी निथळण्यासाठी. हे सर्व आता आपण ही मेथी जी आहे ते खिमामध्ये टाकून सर्व मिक्स करून घेणार आहोत. मेथी टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये झाकण अजिबात ठेवू नका.
झाकण जर ठेवलात ना तर तुमची मेथी खिमा जो आहे तो कडू होतो. ओके, त्यासाठी आपल्याला अजिबात याच्यावर झाकण ठेवायचं नाही. आणि याच्यातलं पूर्ण पाणी आटजेपर्यंत आपण हा खिमा आता शिजवून घेणार आहोत आणि मेथी पूर्ण सॉफ्ट होईपर्यंत शिजवायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अजिबात काहीही टाकायचं नाहीये, फक्त पाणी आटजेपर्यंत आणि तेल सुटजेपर्यंत आपण हे शिजवून घेऊया. बारीक गॅसवर आपण हे मस्त असं शिजवून घेणार आहोत. ऑलरेडी आपला खिमा मस्त शिजलेला आहे, फक्त मेथी वाफजेपर्यंत आपण हे शिजवूया. तर बघा फ्रेंड्स, आपला हा मस्त मेथी मटण खिमा इथे बनून तयार झालेला आहे. साईडला मस्त असं तेल देखील सुटलेलं आहे. एवढा मस्त अशा या ताज्या ताज्या मस्त आपल्या मेथीचा सुगंध आणि मटणाचा जबरदस्त असा स्वाद आपल्या या किचन मध्ये दरवळत आहे. हा खिमा तुम्ही नक्की एकदा करून ट्राय करा. अगदी साधा सोपा आहे आणि हा जो खिमा आहे तुम्ही गरमागरम भाकरी, चपाती, पराठा किंवा मस्त तूप भातासोबत हा खिमा देखील तुम्ही खाऊ शकता. एवढा जबरदस्त आहे ना खायला. पहा किती मस्त याचं टेक्स्चर आलेलं आहे. अशा प्रकारचा ड्राय मस्त खिमा आपल्याला इथे बनून तयार झालेला आहे. किती सुटसुटीत झालेला आहे, खायला अप्रतिम चवीचा आहे, हो की नाही? किती मस्त कलर सुद्धा याचा आपल्याला इथे दिसत आहे. तर नक्की एकदा ट्राय करा. तर हे पहा, आपला मस्त गरमागरम मेथी खिमा बनून तयार झालेला आहे. किती मस्त सुंदर असा कलर आलेला आहे याला. तर चला आता लगेच आपण सर्व करूया. वाव, एवढा भारी चवीचा झालेला आहे ना, खरं सांगते. एवढा मस्त, एवढा टेस्टी झालेला आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि केल्यानंतर मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा की तुम्हाला आजची आपली ही रेसिपी मस्त मटन मेथी खिमा तुम्हाला कसा वाटला. नक्कीच आवडणार आहे. तुम्ही तुमच्या घरच्यांना सर्वांना आवडणार आहे. आणि दरवेळेस फरमाईश येईल तुम्हाला की सेम अशाच प्रकारचा मेथी खिमा तुम्ही करा. ओके, तर फ्रेंड्स, ही होती आजची आपली मस्त मटन मेथी खिमा. अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये ही रेसिपी आज आपण इथे बनवली आहे. तुम्हाला कशी वाटली? आवडली तर पटकन व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ओके, जर तुम्हाला ही रेसिपी अशाच पद्धतीचे वेगवेगळ्या पारंपरिक पद्धतीने पाहायची असतील किंवा अस्सल मराठमोळे पद्धतीचे रेसिपी जर तुम्हाला पाहायचे असतील तर शिल्पास कुकरी चॅनलवर नवीन असाल तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी घेऊन येत असते अशा साध्या सोप्या जबरदस्त चवीची रेसिपी. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.